नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील पद भरतीचा ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीनं भरायचा त्याची माहिती बघणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपणास या वेबसाईटवर यायचे आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट येथे येऊ शकतात. तर येथे आल्याच्या नंतर आपणास येथे एक हेल्पलाईन नंबरवरती शो होईल. तर आपणास काही अडचण येत असेल तर आपण या नंबरवरती कॉल करून या टायमिंगमध्ये फोन लावू शकता. तर विस्तृत जाहिरात पाहण्यासाठी आपण मित्रांनो खाली उपविभाग बीड आहे, परळी, अंबाजोगाई, माजलगाव आणि पाटोदा, तर सर्वांसाठी एकच लिंक आहे. जसे की येथे उपविभाग बीड याच्यावर जर येथे क्लिक केलं तर अशा प्रकारची एक PDF फाईल आपल्यासमोर ओपन होईल. तर या फाईलमध्ये आपणास संपूर्ण माहिती ही देण्यात आलेली आहे. अर्ज भरण्याची जी काही तारीख आहे ती कधीपासून चालू झालेली आहे आणि शेवटची तारीख, परीक्षेचा दिनांक, सर्व माहिती आपण या PDF फाईलमध्ये पाहू शकतात. ही PDF आपण काळजीपूर्वक 2-3 वेळेस एकदा चांगली वाचून घ्या. तर यामध्ये कोणत्या गावासाठी आरक्षण आहे तर त्याची सुद्धा माहिती आपणास या PDF फाईलमध्ये पाहायला मिळेल. आपणास येथे अर्ज करण्यासाठी येथे मुख्य पृष्ठ याच्यावर येथे यायचे आहे. त्यानंतर आपण येथे महत्त्वाची सूचना यामध्ये पाहू शकतात. अर्ज प्रक्रियेतील पायऱ्या ज्या काही या 5 आहे या आपणास कंप्लीट करून घ्याव्या लागणार आहे. तर नोंदणी करण्यासाठी आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपणास येथे अर्जदाराचे पूर्ण नाव इन इंग्लिश ओनली, तर अर्जदाराचे संपूर्ण नाव आपणास यामध्ये इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपणास येथे मोबाईल नंबर जो की आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर आपणास यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपणास एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि परत एकदा इथे कन्फर्म पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे, जो वरती टाकला तो. आणि त्यानंतर आपणास येथे क्रिएट युजर याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. ही माहिती भरल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकतात की इथे ग्रीन कलरमध्ये कॉंग्रॅच्युलेशन, युजर नेम इज अवेलेबल, प्लीज प्रोसीड, आणि आपण पासवर्ड टाकल्याच्या नंतर इथे मॅचिंग अशा प्रकारे माहिती सुद्धा दाखवली जाईल. त्यानंतर आपणास इथे क्रिएट युजर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP वगैरे काही येत नाही. तर आपणास काय करायचे आहे, परत आपला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथे पासवर्ड टाकायचा आहे, हा जो काही येणारा कॅप्चा आहे हा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड मित्रांनो आपल्या समोर ओपन होईल. तर आपण इथे पाहू शकतात की इथे आता फक्त 6 दिवस राहिलेले आहे. टायमिंग सुद्धा दाखवला जात आहे, येथे सेकंद सुद्धा चालू झालेले आहे. तर आपणास अशा प्रकारचा डॅशबोर्ड इथे पाहायला मिळेल. तर इथे महत्त्वाच्या ज्या काही तारखा आहेत त्या आपण इथे पाहू शकतात आणि ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्यासुद्धा आपण इथे पाहू शकतात. मी जर वाचून दाखवलं तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल. जसे की इथे अर्जदाराचे नाव आधार कार्ड किंवा 10वी प्रमाणपत्रानुसार असायला हवे. त्याचप्रमाणे विवाहित महिलांच्या अर्जावरील नाव वेगळे असू शकते. परीक्षेच्या वेळी परिशिष्ट F सादर करा. तर ते जे काही नमुना स्वयं घोषणापत्र आहे ते अशा प्रकारे आहे आणि येथे सुद्धा आपणास ती माहिती दिलेली आहे. जसे की आपण येथे पाहू शकतात की सर्व विवाहित महिलांनी पोलीस पाटील पदासाठी लग्नापूर्वी किंवा लग्नानंतरचे नावाने केलेले अर्ज हे ग्राह्य धरण्यात येतील आणि उमेदवाराने लेखी परीक्षेच्या वेळेस रंगीत प्रवेशपत्र म्हणजेच कलर कॉपी व आधार कार्ड सोबत सदरचे स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. हे जे काही स्वयं घोषणापत्र आहे तर हे ज्या गावात महिलांसाठी जागा आहे आणि महिला या पोलीस पाटील पदभरतीसाठी जर फॉर्म भरत असतील तर त्यांच्यासाठी हे लागू आहे. तर वरतीच आपणास आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर येथे दाखवला जाईल. तर या ज्या काही स्टेप आहे या स्टेप आपणास येथे कंप्लीट करून घ्यायचे आहे. जसे की येथे न्यू अप्लाय, इथे पेंडिंग दाखवत आहे, इथे पेंडिंग. तर आपणास इथे काय करायचे आहे, नवीन अर्ज करण्यासाठी आपणास न्यू अप्लाय ॲप्लिकेशन याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकता की पोलीस पाटील आहे की नाही, तर एकच ऑप्शन आहे. तर कॅटेगरीमध्ये आपण प्रवर्ग हा निवडून घ्यायचा आहे. आपली जी काही कास्ट असेल तर इथे जनरल आहे, अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, आहे की नाही. आपली जी काही कास्ट असेल ती कास्ट आपण यामध्ये बरोबर निवडून घ्या. जसे की मी येथे जनरल ही कास्ट येथे निवडतो. त्यानंतर आपणास येथे सरनेम, त्यानंतर येथे नेम आणि त्यानंतर येथे फादर किंवा हजबंड नेम. तर जे लागू असेल ते आपण याची माहिती यामध्ये भरा. तर ही जी काही माहिती आहे या
पहिल्या बॉक्समधील ही आपणास इंग्लिशमध्ये भरायची आहे. त्यानंतर इथे खाली आडनाव, नाव, इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव. तर यामध्ये आपणास मराठी भाषेमध्ये ही माहिती यामध्ये भरायची आहे. तर आपण यामध्ये गुगल इनपुट टूलची मदत घेऊ शकता. त्यानंतर येथे खाली मदर नेम म्हणजेच आईचे नाव, तर हे आपण इंग्लिशमध्ये टाकून घ्या. नुसते नाव टाकले तरी चालेल. त्यानंतर येथे वडिलांचे किंवा पालकाचे नाव, हे सुद्धा आपण येथे इंग्लिशमध्येच माहिती भरा. नुसते वडिलांचे नाव टाकले तरी चालेल. त्यानंतर येथे आपणास आपला आधार कार्ड क्रमांक हा टाकायचा आहे. नंतर आपणास येथे आपली जी काही जन्मतारीख आहे ती येथे टाकून घ्यायची आहे. तर येथे फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे. येथे डेट, मंथ आणि इयर. तर जसे की मी येथे 13/9/1993 ही जन्मतारीख टाकलेली आहे. तर खाली आपण पाहू शकतात की 25 ते 45 वयोगटातील यासाठी हे यामध्ये अर्ज करण्यास पात्र आहे. त्यानंतर आपले जेंडर यामध्ये निवडून घ्या, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर येथे मॅरिड स्टेटसमध्ये आपण विवाहित आहात का अविवाहित आहात हे ऑप्शन आपण यामध्ये निवडून घ्या. त्यानंतर आपणास येथे चिल्ड्रन म्हणजेच अपत्य, तर आपणास येथे किती अपत्य आहे, 1, 2, 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण यामध्ये अर्ज करू शकत नाही. तर त्याची माहिती सुद्धा आपणास त्या PDF फाईलमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आपणास येथे पुढे पाहू शकतात की येथे नावात बदल. तर येथे जर आपण क्लिक केलं तर येथे लग्नानंतर नावात बदल नाही, लग्नानंतर नावात बदल आहे. म्हणजे ज्यांचे लग्न झालेले आहे, तर लग्नानंतर नावात बदल झालेला असेल तर आपणास हे ऑप्शन निवडायचे आहे. आणि लग्नानंतर जर नावात बदल झालेला नसेलच तर आपणास हे ऑप्शन निवडायचे आहे. जसे की मी येथे लग्नानंतर नावात बदल आहे तर हे ऑप्शन इथे निवडतो. त्यानंतर इथे हायेस्ट क्वालिफिकेशन आपणास यामध्ये विचारले आहे. तर आपले जे काही हायेस्ट क्वालिफिकेशन असेल ते आपण या ड्रॉपडाऊनमधून निवडून घ्या. तर मी येथे SSC हे निवडलेले आहे. त्यानंतर येथे SSC उत्तीर्ण वर्ष आपणास यामध्ये टाकायचे आहे. जसे की मी येथे 2010 हे टाकलेले आहे. त्यानंतर आपणास आपला SSCचा जो काही शीट नंबर आहे तो येथे टाकायचा आहे. त्यानंतर आपणास येथे आपली जी काही टक्केवारी आहे 10वीची ती आपणास यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर मी येथे 73.82 ही टक्केवारी टाकलेली आहे. त्यानंतर आपणास येथे खाली परमनंट ॲड्रेस, आपला जो काही कायमचा पत्ता आहे तो पत्ता आपणास यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपणास येथे खाली आपला जो काही तालुका असेल तो तालुका आपणास यामध्ये निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपणास येथे आपल्या गावाचे नाव हे फिलअप करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपणास आपला येथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्याच्यानंतर आपण जो काही वरती पत्ता भरलेला असेल आणि खालचा जो काही पत्ता असेल जर सेम असेल तर आपण येथे सेम ॲज अबोव याच्यावर जर क्लिक केलं तर वरचा जो काही पत्ता आहे हा पत्ता ऑटोमॅटिक येथे फेच होऊन येईल. जर आपला जर पत्ता वेगळा असेल वरच्यापेक्षा तर आपण येथे तो फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला येथे मोबाईल नंबर हा दाखवला जाईल. तर त्यानंतर पुढे आपणास येथे आपला ईमेल ID सुद्धा इथे द्यायचा आहे. तर ही जी काही संपूर्ण माहिती आहे ही संपूर्ण माहिती मी येथे भरून घेतो. त्यानंतर आपणास येथे व्हॅकन्सी सिलेक्शन, तर आपण जी काही माहिती आत्ता भरलेली आहे त्याची माहिती आपणास येथे दाखवली जाईल. जसे की येथे फॉर्म नंबर, अर्जदाराचे नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, आधार नंबर ही माहिती आपणास येथे दाखवली जाईल. त्यानंतर हे पेज खाली स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर आपण येथे माहिती पाहू शकतात की अर्जदारांच्या प्रवर्गानुसार रिक्त जागा दर्शवल्या आहे आणि खाली निवडलेल्या रिक्त जागावर कोणत्याही दुरुस्तीचा विचार केला जाणार नाही. निवडलेल्या ठिकाणाचे अधिवास किंवा रहिवासी प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे. तर ह्या इन्स्ट्रक्शन सुद्धा आपणास यामध्ये देण्यात आलेले आहे. तर आपला जो काही जिल्हा आहे जसे की इथे बीड, त्यानंतर आपणास इथे आपला उपविभाग निवडायचा आहे. तर उपविभाग निवडल्याच्या नंतर आपणास इथे आपला जो काही तालुका असेल तो तालुका यामधून निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे रिक्त जागा निवडा म्हणजेच व्हॅकन्सी, तर आपले जे काही गाव असेल ते गाव आपण यामधून निवडून घ्या. त्यानंतर आपणास इथे हा जो काही बॉक्स दिसत आहे ह्याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. ही जी काही माहिती दिलेली आहे ही माहिती आपण एकदा वाचून घ्या आणि सेव्ह ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज जतन करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे.
येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की हा जो काही टॅब आहे हा आता ग्रीन झालेला आहे. आपण जी काही माहिती भरलेली आहे त्याच्यामुळे येथे आपणास ग्रीन दाखवले जाईल. त्यानंतर येथे आपणास पेंडिंग त्याच्याच खाली येथे फोटो आणि सिग्नेचर ही अपलोड करायची आहे. तर त्यासाठी याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर येथे अर्जदाराचे नाव इथे दाखवले जाईल. फॉर्म नंबर सुद्धा दाखवला जाईल. तर येथे फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. तर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी आपणास यामध्ये काही इन्स्ट्रक्शन सुद्धा देण्यात आलेले आहे. जसे की येथे आपण पाहू शकतो की फोटो हा क्लिअर पाहिजे, JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे किंवा JPG 20 KB पर्यंत पाहिजे त्याची साईज आणि त्याची जी काही इमेजची डायमेन्शन असेल ती 160 पिक्सल इंटू 200 पिक्सल असायला हवी. तसेच सिग्नेचरची सुद्धा आपण येथे माहिती पाहू शकतात. तर यामध्ये आपणास येथे सिलेक्ट फाईल याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि आपला जो काही फोटो आहे हा फोटो यामध्ये अपलोड करून घ्यायचा आहे. तर की फोटो अपलोडेड सक्सेसफुली. त्याचप्रमाणे आपणास येथे सिग्नेचर सुद्धा अपलोड करून घ्यायचे आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्याच्या नंतर आपणास येथे बॅक यायचे आहे. त्यानंतर आपणास येथे कंप्लीट अशा प्रकारे माहिती दाखवेल फोटो आणि सिग्नेचर. त्यानंतर येथे पेंडिंग तर आपणास येथे डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहे. तर याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे आपण पाहू शकतात की इथे डॉक्युमेंट्स तर यामध्ये आधार कार्ड पेंडिंग दाखवत आहे. त्यानंतर SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र पेंडिंग. त्याचप्रमाणे जे काही डोमिसाईल असेल ते सुद्धा आपणास इथे पेंडिंग दाखवत आहे. त्यानंतर आपणास ही पेज खाली इथे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण येथे काही इन्स्ट्रक्शन सुद्धा पाहू शकतात की डॉक्युमेंट्स हे क्लिअर पाहिजे, PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि 200 KBच्या आत त्याची साईज ही असायला हवी. तर येथे दस्तऐवज निवडा तर येथे क्लिक करायचे आहे. तर येथे आधार कार्ड हे येथे आपण सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपले जे काही आधार कार्ड असेल ते सिलेक्ट फाईलवर क्लिक करून ते डॉक्युमेंट आपणास यामध्ये घ्यायचे आहे आणि अपलोड करायचे आहे. अपलोड केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की येथे अटॅच्ड आणि व्ह्यू या बटनावर क्लिक करून आपण जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे त्याची फाईलसुद्धा आपण येथे पाहू शकतात आणि आपणास जर ती व्यवस्थित वाटत नसेल तर आपण ती डिलीट करून परत यामध्ये अपलोड करून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे आपणास येथे SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि डोमिसाईल हे अपलोड करायचे आहे. तर मी हे लगेच पटापटा करून घेतो. तर मी येथे 3 डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे जसे की आधार कार्ड, SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि डोमिसाईल. आणि आपण जर इतर कास्टमधून असाल तर आपणास ही बाकीची जी काही कागदपत्रे असतील जात प्रमाणपत्र त्याचप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र EWS प्रमाणपत्र हे यामध्ये अपलोड करून घ्यावे लागणार आहे. तर हे अपलोड केल्याच्या नंतर आपणास हे पेज येथे क्लोज करायचे आहे. तर आपण पाहू शकतात की ही जी काही स्टेप आहे आपली कंप्लीट झालेली आहे आणि इथे ग्रीन कलरमध्ये आपणास ती माहिती दाखवली जाईल अशा प्रकारचा बॉक्स. त्यानंतर आपणास येथे पेंडिंग पेमेंट तर पेंडिंग पेमेंट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपण कोणत्या गावासाठी अर्ज हा केलेला आहे पोलीस पाटील पदासाठी तर त्याची माहिती सुद्धा आपणास येथे दाखवली जाईल. जसे की येथे यू हॅव अप्लाइड फॉर लोकेशन सब डिव्हिजन. त्यानंतर आपणास येथे खाली हे जे काही 1000 रुपयाचं पेमेंट आहे हे पेमेंट आपणास यामध्ये करून घ्यायचे आहे. तर येथे ओपनवाल्यासाठी 1000 रुपये इतके शुल्क आहे आणि बाकीच्यासाठी 800 रुपये शुल्क आहे. तर पेमेंट करण्यासाठी आपणास हा जो काही बारकोड दिसत आहे हा बारकोड आपणास फोनपे किंवा Google Peच्या माध्यमातून स्कॅन करून घ्यायचा आहे आणि पेमेंट हे करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपणास येथे व्यवहाराची तारीख आणि वेळ सुद्धा आपणास या हिस्ट्रीमध्ये त्याची द्यायची आहे माहिती. यामध्ये आपणास ती माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर येथे ट्रान्झॅक्शन ID आणि त्यानंतर येथे UTR नंबरसुद्धा आपणास यामध्ये टाकायचा आहे. ही माहिती टाकल्याच्या नंतर आपणास हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर काही वेळाने आपला इथे जे काही इनकम्प्लीट दाखवत आहे आपले पेमेंट हे इथे कंप्लीट होऊन जाईल आणि अशा प्रकारे इथे ग्रीन दाखवेल आणि खाली आपणास इथे स्टेटसमध्ये अप्लाइड सक्सेसफुली आणि त्याच्याच खाली आपणास इथे प्रिंट ॲप्लिकेशन नावाचा ऑप्शन दिसेल. तर याच्यावर क्लिक करून हा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा परीक्षेच्या वेळेस आपणास सोबत कलर प्रिंट याची घेऊन जायची आहे आणि
आपण जर महिला असतान आणि महिला गटासाठी काय आहे तर आपण इथे पाहू शकतात की परीक्षेच्या वेळी नमुना फ सादर करा. आपण ती आत्ता जो PDF फाईल पाहिलेली आहे नमुना फची ती सुद्धा सोबत न्यायची आहे. तर पेमेंट झाल्याच्या नंतर आपणास यामध्ये अर्धा ते 1 तास वेट करायचा आहे. आपणास यामध्ये परत पेमेंट करायचे नाही. पेमेंट हे ऑटोमॅटिक यामध्ये अपडेट होऊन जाईल. ही गोष्ट आपण एकदा लक्षात राहून द्या. तर मित्रांनो थोडेच दिवस राहिलेले आहे. आपण जर अद्याप अर्ज केलेला नसेल पोलीस पाटील पदभरतीसाठी तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या. आणि या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.